आजचा हा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्या दृष्टीनं मोठा सुमुहूर्ताच आहे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानम अवसादेत आत्मैव आत्मनो बंधू रिपुर आत्मैव रिपुर आत्मनः. मी या प्रवचनाला आरंभ करताना असं म्हटलं होतं की हा मोठा सुमुहूर्त आहे आणि आपल्याकडे जे काही मुहूर्त आहेत त्यांच्याकडे बघण्याच्या आणि वेगवेगळ्या अशा दृष्टी आहेत. एक आध्यात्मिक, एक आदिभौतिक आणि आदिदैविक. आपण कोणताही सण घेतलात तर त्याच्यामध्ये आणि आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक असा भाग असतो. गोड खाणं वगैरे हा जो भाग आहे हा आदिभौतिकातला एक भाग. त्याच्या पाठीमागं आदिदैविक असा असतो की एक देवता आमच्याकडे मानलेली आहे आणि त्या देवतेचं यजन करणं, पूजन करणं वगैरे भाग आहे. आणि त्याच्याही माग खरोखरी आध्यात्मिक असा भाग आहे. मी हा जो श्लोक घेतला तद्वारा मला आजचा जो हा सुमुहूर्त आहे त्या सुमुहूर्तातला काही आधी भौतिक भाग आणि आध्यात्मिक भाग असा आपल्याला सांगायचा आहे. त्याच्याकरता म्हणून मी प्रथमतः या श्लोकांचा आणि धावता भावार्थ सांग. श्लोक असे आहे, उद्धरेत आत्मनात्मान. आपला आपण उद्धार करावा. नात्मान अवसादये. आपला आपण नाश करू नये, आपला आपण उद्धार करावा. आपला उद्धार करावा असं म्हणतात तेव्हा कोण कोणाचा उद्धार करणार, कोण कसा उद्धार करणार वगैरेचे प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मागून दिलेली आहे. तूर्त या श्लोकाचा भावार्थ सांगायचा. बंधुरात्मा उद्धरेत आत्मनात्मानं आत्मानं अवसादेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपला आपणच शत्रू, आपले आपणच मित्र, याचाही काय अभिप्राय आहे हे आपल्याला सांगतात. पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये कोण कोणाचा स्नेही कसा, कोण कोणाचा शत्रू कसा, आपले आपण शत्रू कसे, आपले आपण मित्र कसे याचा विचार आहे. बंधुरात्मा आत्मनस्तस्य येना आत्मैवात्मना जितः. गीता हा ग्रंथ संस्कृतात असल्यामुळं आणि संस्कृत भाषा ही अशी मोठी थोर असल्यामुळं एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. असा एकच शब्द पण तो देह या अर्थानं वापरला जातो, तो मन या अर्थानं वापरला जातो, तो या देहाचा मनाचा साक्षी असणारा असल्या तरीचा जो आत्मा त्याही अर्थानं वापरला जातो. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. असा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा हा शब्द अनेक अर्थानं वापरलेला आहे. आपल्याला सांगण्याचा हेतू असा या श्लोकात तर बंधुरात्मा आत्मनस्तस्य येन आत्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत्. यामध्ये अनेक वेळा आत्मा हा शब्द आलेला आहे. तो आपला स्वतःचा स्नेही. कोण? ज्याने शब्दशः भाषांतर करायचं म्हणजे ज्याने आपल्या आत्म्याला आत्म्यानं जिंकलं तो स्वतःचा मित्र. अनात्मनस्तु म्हणजे ज्याने आणि आपला संयम केला नाही, ज्याच्या ताब्यात जो स्वतः नाही असल्या तऱ्हेचा जो आहे तो आपल्या ठिकाणी शत्रुत्वानं वागतो, तो त्याचा शत्रू. असा अगदी थोडक्यामध्ये या दोन श्लोकांचा धावता भावार्थ आहे. हा श्लोक, हे श्लोक म्हणा, प्रवचनाला घेण्याचं कारण असं आहे की आजचा हा माझ्या दृष्टीनं जिथे हा श्लोक विचारात घेतला जावा असा प्रसंग आहे. आणि म्हणून माझ्या प्रवचनाला आणि आरंभ करताना हा सुमुहूर्त आहे. याच्याकडे काही आधी भौतिक दृष्टीनं बघावं, आध्यात्मिक दृष्टीनं बघावं आणि काय दृष्टीनं बघावं हे या श्लोकात असल्यामुळं आणि हे श्लोक प्रवचनाला घेतले असा हा प्रसंग आहे. आजचा हा आणि प्रजासत्ताक दिन असल्यामुळं काय पुष्कळच रोषणाई आहे. अनेक प्रकारचे समारंभ होणार, अनेक प्रकारच्या मिरवणुकी निघणार आणि उत्कृष्ट वेगवेगळ्या प्रकारचे माणसं जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न असं करून खाणार. दीपावळीच असं म्हणणार जास्त प्रमाणात सुद्धा, म्हणजे दीपावळीमध्ये सरकारी इमारतीवर आणि बत्त्या लागतात तसं नव्हे. तेव्हा आजचा हा दिन असा आहे की ज्या वेळेला सरकारी इमारतीवर सुद्धा प्रामुख्यानंच म्हणायला हरकत नाही दिवे आणि दिवे वगैरे लावले जातील, घरोघरी लोक त्याला आनंद करतील, त्यात काही आणि नवल नाही. पण माझ्यासारख्याला असं वाटतं, अगदी खरं सांगायचं म्हणजे की हे जे आणि असे दिवस येतात त्या दिवशी नुसतीच रोषणाई न करताना
थोडस आत्मनिरीक्षण करा. आत्मनिरीक्षणाविना ही जी रोषणाई आहे ती बाहेर प्रकाश देईल, आत नाही देणार. हा इमारतीवर बाहेरच्या भागाला लावलेला दिवा हा अंगणात उजेड पाडतो, घरात पाडत नाही. तसा ही जी बाह्य रोषणाई आहे, ही बाह्य रोषणाई आपला हा सगळा ज्याला नेत्रदीपक आणि प्रगती म्हणतात त्याच्यावर कदाचित प्रकाश पाडील. पण या नेत्रदीपक अशा तऱ्हेच्या प्रगतीच्या आतमध्ये खरोखरी आपण कुठे आहोत याचं निरीक्षण करणं माझ्यासारख्याला असं वाटतं ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी वाचणारा मी असल्यामुळं माझ्या डोळ्यासमोर काही ज्ञानेश्वरीच्या ओव्या येतात. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि मोठा महत्वाचा असा भाग लिहिलेला आहे. पुष्कळांची कल्पना अशी की ज्ञानेश्वरीनं ठीक आहे आपल्या एक आध्यात्मिक ग्रंथ आहे, जगातल्या रोजच्या व्यवहाराशी ज्याचा काही फारसा संबंध नाही आणि तो ज्यांचा सुटला आहे त्यांच्याच करता हा आहे, अशा तऱ्हेचा सामान्यतः लोकांचा समज आहे. अशी वस्तुस्थिती नव्हे. अध्यात्म आहेच यात काही शंका नाही, उत्कृष्टच आहे. पण त्याच्यामध्ये आपण जे जीवन जगतो त्याच्यातल्या सुद्धा काही गोष्टींचा आणि मोठा उत्कृष्ट असा विचार केलेला आहे. मी नुसत्या ओव्या म्हणतो, मला त्या ओव्याचा अर्थ स्पष्ट करून सांगायचा नाही, कारण मी त्या ओव्या म्हटल्या ज्यांना अर्थ समजेल त्यांना मला काय सांगायचं ते समजेल. ज्यांना अर्थ समजणार नाही त्यांना तो न समजलेला बरा, कारण फारसे गैरसमज होणार नाही यामुळं. आणि मी नुसत्याच्या ओव्या म्हणणार. जन्मलिया जन्म दिवसे हो लागे काळाची आईसे की वाढती करीती उल्हासे उभविती गुढिया. जन्मलिया जन्मदिवसे हो लागे काळाची आईसे पण वाढती करीती उल्हासे उभविती गुढिया. आराम रहा बोलन साती मेलिया तरी रडती परी असते जात न गणती गहिसपणे. तर हा 10वा प्रजासत्ताक दिन आहे. या वेळेला 10 वर्षात आपली खरी प्रगती किती झाली. लोक काय म्हणतात ते वेगळं. लोक शहाणे आहेत. आमच्या इथे पाहुणे येऊन आमचा पाहुणचार घेऊन आम्हाला मूर्ख म्हणणे इतके लोक नव्हे. मग त्याने इकडे धाडले नसते ते लोक. इतके मूर्ख जर ते लोक असते ते जे बाहेरचे इकडे येणारे लोक आहेत त्या लोकांनी इतकं धाडलं नसतं. म्हणून मी आत्मनिरीक्षण असं म्हटलं. लोक काय बोलतात ते नव्हे, असे पूर्वी सदर असे लोक काय बोलतात नाही. लोक काय बोलतात हा बाहेरचा भाग आहे. हा आपण कोण आहोत, आपली प्रगती या 10 वर्षात किती झालेली आहे स्वराज्य मिळाल्यापासून हे बघण्याची अत्यावश्यकता आहे. मला वाटतं उद्धरेत आत्मनात्मान याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल. मला आदिभौतिक म्हणून जो काही अर्थ सांगायचा आहे तो असा, अमेरिका आपल्याला किती मदत करते, रशिया आपल्याला किती मदत करतात, बाकीची राष्ट्र जी आहे आपल्याला किती मदत करतात, याच्यापेक्षा आपण कुठे आहोत आणि काय मदत करू शकतो याचा विचार करणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. हा अमेरिकेनं मदत केली म्हणजे कर्ज दिलं. रशिया देत असतात तर तो कर्ज देतो. बाकीची काही जी राष्ट्र आहेत ती आम्हाला कर्ज देतात, ही गोष्ट खरी आहे. पण बाकीच्या लोकांनी कर्ज दिली तरी जोपर्यंत आम्ही आपल्या उद्धाराच्या करता योग्य रीतीनं मार्गाला लागलो नाही तोपर्यंत तो पैसा कालवेकीची कोणा ठोकी पण जमिनीतून पाण्यात जायचा. दुसऱ्याच्या मदतीनं आणि आपला उद्धार होण्याच्या करता आपल्याला म्हणून काही स्वतःची तयारी लागते. दुसऱ्या आपल्याला काठी धरील पण आपला पाय जर आपल्याला उचलत नसला तर दुसऱ्याच्या काठीचा किती उपयोग होणार नाही. दुसऱ्याची काठी पण आपला पाय, नुसता आपला पाय असं नव्हे, आपल्या पायात तो पाय उचलून टाकण्याची ताकद असणं आवश्यक आहे असं मला आपल्याला सांगायचं आहे. नुसता पाय असून उपयोग नाही, तो उचलून टाकण्याची आपल्या पायात ताकद जर नसेल तर दुसऱ्याच्या काठीचा काही उपयोग होत नाही. म्हाताऱ्यांना विचारा, जी म्हातारी माणसं आहेत ना त्यांना विचारा की दुसऱ्याच्या काठीचा किती उपयोग होत नाही. आपला पाय उचलण्याची आपल्या अंगात ताकद लागते. तसं अमेरिका मदत देते, आनंदाची गोष्ट आहे. ते काही हातात तुळशीपत्र घेऊन बसलेले लोक नाहीत की चला सोडा संकल्प, मी मारतोय बुडी गोदावरीमध्ये सोडा संकल्प, असे काही गंगेच्या काठाला संकल्प सोडा म्हणून बसलेली ती माणसं नव्हेत. काही स्वार्थ आहे, प्रत्येकाचा काही स्वार्थ आहे. इंग्लंड मदत करता आम्हाला, अमेरिका आम्हाला मदत करतं, रशिया मदत करण्याकरता धावतो. त्या सगळ्या गोष्टींच्या बुडाशी प्रत्येक राष्ट्राचा म्हणून काही स्वार्थ आहे. जगाचा काही एक कल्याण व्हावं अशी त्यांची काही इच्छा आहे, त्यात काही शंका नाही, पण स्वार्थ आहे. मला आपल्याला असं सांगायचं की अशा स्थितीमध्ये या सगळ्या लोकांच्या मदती जरी आल्या तरी पण जर आपण आपल्या पायावर उभं राहायला योग्य होत नसलो तर या बाकीच्यांच्या मदतीची काही फारशी उपयोग नाही.
जरा दुसरा दृष्टांत द्यायचा. एखाद्या मनुष्याला हुडहुडीवरची मौज आहे मोठी, त्याच्या अंगावर जरी मोठं पांघरुण घातलं तरी सुद्धा काही फारसा उपयोग होत नाही. मौज अशी आहे की याच्या उष्णतेचे ते गरम होतात आणि याला उष्णता देतात, अशी गंमत आहे. आपण जर थोडा सूक्ष्म विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अंगावर आत ही वाला असताना घातलेलं जे पांघरुण आहे त्याचा उपयोग आमच्या उष्णतेनं त्याला गरमाई येते, नंतर ते आम्हाला गरमाई देते. तसा या बाहेरच्या सगळ्या मदतीचा उपयोग केव्हा? आम्ही त्याचा उपयोग करण्याकरता तयार होऊ तर एरवी नव्हे. म्हणून अत्यंत महत्वाची राष्ट्रीय दृष्टीने गोष्ट जर असेल, उद्धरेल आत्मनात्मानम आत्मानम अवसादये. राष्ट्र समूह यांनी आपला आपण उद्धार करण्याच्या करता बलवान व्हावं, शक्तिसंपन्न व्हावं. जे राष्ट्र स्वतः बलवान नाही, जे राष्ट्र स्वतः शक्तिमान नाही, त्याच्याकडे लोक वेगळ्या दृष्टीने बघतात. अगदी आपल्याला स्पष्ट सांगायचं म्हणजे आपल्याला कालांतरानं याचा कसा उपयोग करता येईल या दृष्टीनं लोक बघतात, आणि जे बलवान आहे वेगळ्या दृष्टीनं लोक त्याच्याकडे बघत असतात. आपल्या राष्ट्रानं बलवान व्हावं, आपल्या राष्ट्रानं शक्तिसंपन्न व्हावं आणि इतर लोकांनी आमच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघावं एवढ्याच्या करता म्हणून उद्धरेल आत्मनात्मानम. इंग्रजीमध्ये एक मोठं उत्कृष्ट वाक्य आहे, सगळीकडेच आहे, पण इंग्रजीतलं हे जे वाक्य आहे हे सॉक्रेटिसाच्यामुळं आणि तिकडच्या देशामध्ये अधिक प्रसन्न झालं, तो अधिक लोकांमध्ये प्रसार पावलं. त्याच्याही पूर्वी एक डेल्फी या नावाचं एक गाव होतं, तिथे मंदिर होतं, डेल्फी म्हणून टेम्पल म्हणून त्याला म्हणत. त्याच्यावर लिहिलेलं होतं नो दाय सेल्फ. म्हणजे जसा आपल्याकडे आत्मावारे द्रष्टव्य हा, तसा नो दाय सेल्फ. प्रगती करायची का? सध्या आपण कुठे आहोत त्याचा विचार करा. जो आत्मनिरीक्षण करत नाही त्याची प्रगती होत नाही. आत्मनिरीक्षणाविना प्रगती नाही. द्विरुक्ती झाली तरी सांगतो आपल्याला. आणि मला असं वाटतं की आजच्या सारखे जे दिवस आहेत ना, प्रजासत्ताक दिन, हे नुसतेच होळकर जमा करण्यात नव्हेत, नुसती रोषणाई करण्यासारखे नव्हेत. या दिवशी आणि महत्वाचा विचार जर काही असला तर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला स्वराज्य मिळाल्यानंतर आपण कोणकोणत्या भागात प्रगती केली, कोणकोणत्या भागात प्रगती करणं आवश्यक आहे. जसा अश्विन वद्य अमावास्येला आणि व्यापारी लोक हे मुद्दल किती घातलं, काय मुद्दल शिल्लक राहिलं, काय वाढलं किती त्याच्यामध्ये, का मुद्दलातच घट आली वगैरे वगैरे, हा ज्याप्रमाणे नफा तोटा बघतात तसा आजच्या दिवशी हा नफा तोटा बघण्याचा असा प्रसंग आहे असं मला वाटतं. मी काही अधिकारी पुरुष नव्हे, काय राजकारणातला पुरुष नव्हे, पण हे भारतातला एक नागरिक आहे. आणि भारतातला एक नागरिक असल्यामुळं या नफ्या तोट्यातला काही भाग आजच्या या निरीक्षणाच्या दिवशी या श्लोकातला आदिभौतिक भाग म्हणून मला आपल्याला थोडासा सांगायचं आहे की नुसत्या रोषणाईवर जाऊ नका, नुसते कालवे धरणं होत आहे त्याच्यावर जाऊ नका. हा उत्तमच भाग आहे. आपल्याला मोठ्या सोयी झाल्या, हे आपलं राज्य जर झालं नसतं तर निर्विवाद झाल्या नसत्या, यात काही शंका नाही. पण थोडंसं आत्मनिरीक्षण करा की मी जी शक्ती म्हटली, मी जे बल म्हटलं, ते बल नुसतं इंजिनचं नव्हे, त्याच्या माग काही नैतिक बल लागतं, त्याच्या पाठीमाग काही आध्यात्मिक बल लागतं. आणि नैतिक बलाविना आपलं कार्य होणार नाही. ही ज्ञानेश्वरी आहे मी जाणतो, पण ज्ञानेश्वरीचं माझं व्याख्यान आपल्याला कोणत्या रूपाचं आहे याची थोडीशी कल्पना आली असेल. आध्यात्मिक भाग सांगण्याच्या पूर्वी काही 5-10 मिनिटांमध्ये मला आपल्याला अधिभौतिक भाग या श्लोकातला जो वापरण्यात येतो तो सांगायचा आहे. उद्धरेत आत्मनात्मानं. एवढ्या करता म्हणून मी एक इंग्रजी वाक्य म्हणतो आणि ते इंग्रजी वाक्य म्हणून काही थोडासा भाग सांगून याच्यातला जो आध्यात्मिक भाग आहे त्याच्याकडे वळणार. मार्टिन ल्युथर या नावाचा एक पाश्चात्य देशामध्ये मोठा उत्कृष्ट असा धर्मोपदेशक होऊन गेला. त्याचं एक मोठं उत्कृष्ट वाक्य आहे, मला असं वाटतं आपल्या हल्लीच्या या देशाच्या स्थितीमध्ये तर फार महत्वाचं असं वाक्य. तो म्हणतो द प्रॉस्पेरिटी ऑफ अ कंट्री डिपेंड्स नॉट ऑन द अबंडन्स ऑफ इट्स रेव्हेन्यूज. म्हणजे देशाची भरभराट ही त्या देशामध्ये कराच्या रूपानं किती गल्ला गोळा केला जातो याच्यावर नव्हे. द प्रॉस्पेरिटी ऑफ अ कंट्री डिपेंड्स नॉट ऑन द अबंडन्स ऑफ इट्स रेव्हेन्यूज. कर किती जमा झाला त्याच्यावर नव्हे. नॉट ऑन द ब्युटी ऑफ इट्स बिल्डिंग्स. म्हणजे त्या देशामध्ये आणि सुंदर सुंदर इमारती किती आहेत याच्यावर नव्हे. नॉट ऑन दी स्ट्रेंथ ऑफ इट्स फॉर्टिफिकेशन्स. तो जुना होता, आता काही किल्ल्याला फारशी किंमत राहिली नाही. तेव्हा किल्ले किती मजबूत आहेत
इमारती किती सुंदर आहेत, कर किती गोळा केला जातो याच्यावर नव्हे. मग कशावर अवलंबून आहे? इट कन्सिस्ट ऑफ मेन. त्या राष्ट्रातली माणसं कशी आहेत याच्यावर अवलंबून आहे. माणसं कशी पाहिजेत? मेन ऑफ एज्युकेशन, एनलाइटनमेंट अँड कॅरेक्टर. राष्ट्राची उन्नती ही त्या राष्ट्रातली माणसं सुशिक्षित किती आहेत, त्या राष्ट्रातली माणसं ज्ञानसंपन्न किती आहेत, महत्वाचा म्हणजे शील संपन्न किती आहेत, त्या राष्ट्रातल्या लोकांचं शील कसं काय, या राष्ट्रामध्ये सुशिक्षित लोक किती आहेत, विद्वान किती आहेत, यावर अवलंबून आहे. इट कन्सिस्ट ऑफ मेन ऑफ एज्युकेशन, एनलाइटमेंट अँड कॅरेक्टर. मला वाटतं थोडंसं आपण आत्मनिरीक्षण करा. आणि आत्मनिरीक्षण आपण जर करू लागलात, ही जी त्या मार्टिन ल्युथरची राष्ट्राच्या उन्नतीची कसोटी आहे, हा जो काही त्याचा भाग आहे, हा आपल्याला जर लावायला लागलात तर मला वाटतं आत्मनिरीक्षण अधिक करावं लागेल असं आपल्याला वाटेल, अधिक करावं असं वाटेल. या सगळ्या नीतीच्या आणि याचा पाया, अर्थाचा पाया नीती आहे. आपण लक्षात ठेवा, जिथे नीती नाही तिथे फार दिवस अर्थ टिकत नाही. पण नीती त्याला फार आवश्यकता आहे त्याच्यामध्ये. तेव्हा हा आपण जर भाग बघू लागला तर आपल्याला काय आढळून येईल? मी सांगितलं आपल्याला माझा विषय नव्हे, मला जास्त सांगायचं नाही. सांगू शकत असो तरी सुद्धा, खरं सांगायचं म्हणजे मी जे सांगू शकत असो तरी सुद्धा मला काही वेगळा भाग सांगायचा असल्यामुळं, आणि मी आधी 2-2, 3-3 उदाहरणं घेऊन सांगणार. ज्या ठिकाणी आणि माणसं तयार होतात असा खरा राष्ट्राचा पाया शिक्षण आहे. शिक्षणावर अवलंबून सगळं. म्हणून आपल्याला ज्यावेळेला स्वराज्य मिळालं त्यावेळेला दिल्ली सरकारने आणि एक शैक्षणिक कमिटी नेमली, ज्याचे आणि सर राधाकृष्णन हे अध्यक्ष होते. सांगायचा आपला हेतू एवढाच आहे. आज शिक्षणाची काय स्थिती आहे? कायद्याला कोण विचारतो? माझ्याजवळ पुरावा आहे महाराज की मास्तरच दारू पितात आणि पोरं त्या हेडमास्टरला रस्त्यात नुसून घरी घेऊन ठेवतात. न गुह्यतमं शास्त्रम प्रगट गुह्य बोले असं आहे. तेव्हा ही प्रगती आहे का पुच्छ गती आहे असं मला विचारायचे. पूर्वी दारू पिण्याकरता गुत्त्यात जावं लागत असे, रस्त्यात अशी माणसं सापडणं कठीण होतं. मी आपल्याला नाशिक जिल्ह्यातलाच भाग सांगतोय, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे लांबचा नव्हे फार. तेव्हा जिथे मास्तरच दारू प्यायला लागला आणि पोरं उचलून नेत आहेत, त्या देशाचं काय होईल असं मला विचारायचं. कठीण अशी स्थिती आहे. आपल्याला मोठा आत्मनिरीक्षण करण्यासारखा असा प्रसंग आहे असं मला आपल्याला सांगायचं. ज्या ठिकाणी आणि न्याय म्हणून मिळायचा त्या ठिकाणचे लोक पैसे खायला लागले. हे आत्मनिरीक्षण आहे म्हणून सांगतो. इथे गुह्य तर मग बोलू नये, पण एखाद दिवशी बोलावं. जसं वर्षातनं श्राद्धाचा दिवस असतो ना, त्या दिवशी वडिलांचं नाव घ्यावं. आजोबा, बंधोबा, एरवी नाही तरी पण त्या दिवशी तसा हा थोडासा आत्मनिरीक्षणाचा असा प्रसंग असल्यामुळं आणि मला या काही गोष्टी उघड बोलायच्या असं सांगायचं. मी नाही म्हणत पैसे खातो म्हणून. शिडी देशमुख म्हणतात की एक कायमचं ट्रिब्युनल नेमा म्हणून, न दांडेकर वाचव. पण असं कोणी एकाने त्यांना असं उत्तर दिलं की असं कायमचं ट्रिब्युनल नेमणं हे चुकीचं आहे. मला वाटतं माझ्या दृष्टीचं उत्तर खरं असं आहे की कायमचं नेमणं चुकीचं आहे, पण हल्लीचे लोक त्यांना तपासा. याला कायमचं नको ट्रिब्युनल, हल्लीचे लोक आहेत ना यांनी वर राहावं असं मला सांगायचं आपल्याला. जे उघड मोकळे असे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला तपासा. काही नाहीच ना आतमध्ये, आम्हाला तपासा पुढचं नको. कठीण आहे, कठीण आहे. जसा शिक्षकांना असं म्हणणं कठीण आहे की माझ्याकडे बघून चल, तुला कसं बघावायचं पाहिजे का, माझ्याकडे बघ. कठीण आहे. माझ्याकडे कशाचे बघतात? माझ्याकडे बघ म्हणणाऱ्याला आणि मोठी ताकद लागत असते, त्याचं नैतिक बल फार मोठं लागत असतं की तुला काय करावं. उपनिषदामध्ये आहे त्यांचं सांगू का, ये तर ब्राह्मणा संमर्शना लुक्षा लुक्षा धर्मकामास्यू ये तथा वर्तेरन तथा वर्तेथा. हुशार होते ते लोक. आमच्याकडे बघ असं त्यांनी म्हटलं नाही, त्यांनी म्हणले यांच्याकडे बघ. तसं आपल्याकडे आणि असं होणं आवश्यक आहे. आमच्याकडे बघा. कठीण अशी गोष्ट आहे. मला आपल्याला यापेक्षा हा जास्त भाग सांगायचा नाही. शिक्षण आपण ज्याला म्हणतो, आपण ज्याला काही असे हे म्हणतो पुढारी वगैरे 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 असा करता वगैरे असा जो काही वर्ग आहे ना, यांच्याकडे आपण जर हल्ली बघू लागलात एकच गोष्ट सांगतो, उत्तम आमचा देश आहे यात काही शंका नाही. फक्त मिरची महाग, तेल महाग, तांदूळ महाग. म्हणजे मी मोतीचूर महाग म्हणत नाही, तो कोणाला रोज लागतोय.
मोतीचुराचे लाडू खाणारा आमचा रोजचा वर्ग नव्हे हा. पण मी जी नावं घेतली, हा धान्याची वस्तूची जी नावं घेतली ही अशी आहेत की आपला सामान्य गरीबातला गरीब मनुष्य त्याला सुद्धा आवश्यक अशा वस्तू आहेत. या वस्तूंचे भाव काय आहेत 12 वर्षातली प्रगतीपर, म्हणजे प्रगतीपर आहेत व्यापारानं असली तर भगवंताला ठाऊक. बाकी तो खाणार आहे, उपयोग करणार आहे, त्याच्या दृष्टीनं बघितलं तर प्रगतीपर नव्हे. मला आपल्याला सांगायचं आहे, आत्मनिरीक्षण जर आपण करून घेतला तर मिरची महाग झाली, कांदा महाग झाला, तांदूळ महाग झाला. एकच भाग सांगायचा आणि आटपायचं. ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेला मध्य प्रांतात जरी तांदूळ पिकला तरी पण तो इकडे येणं कठीण होतं. पण स्वराज्य झाल्यानंतर सुद्धा तेच आहे की विजापुरात तांदूळ स्वस्त आणि सोलापुरात महाग. अंतर फक्त 35 मैलाचं, 40 मैलाचं. इतका बंधुभाव वाढला असं मला सांगायचंय. आपल्या राष्ट्रातला बंधू हा इंग्रजांच्या राज्यामध्ये असं होत होतं की इंदूरला तांदूळ स्वस्त, खानदेशात महाग. ठीक आहे, इंग्रजांचं राज्य होतं, त्याबद्दल बोलण्याची काही पंचायती नव्हती. आमचं राज्य भारत हा एक देश असं असताना सुद्धा पलीकडच्या प्रांतातल्या लोकांना जर इकडच्या लोकांनी महागाईचे तांदूळ खावेत, नमिळेल त्यांनी उपाशी राहावं असं जर वृत्ती वाढत असली तरी राष्ट्राच्या दृष्टीनं एकात्मतेची वृत्ती नव्हे. आपण ज्याला राष्ट्र म्हणून म्हणतो त्या राष्ट्रामध्ये असं वाटलं पाहिजे खरोखरी. असे ना गुजरात, असे ना हा खानदेश, असे नाही युपी. अरे पण आमचे जो लोक आहेत ना हे, आम्ही 30 रुपये खावे तांदूळ आणि दुसऱ्याला 20 रुपये मिळाले. आम्हाला त्यांचं वैषम्य नाही. मी वैषम्याची भाषा बोलत नाही. आपल्या लक्षात असेल, स्वस्त मिळत असेल तर माझं म्हणणं असं आहे, आपण जर एक आहोत तर असं नसावं की म्हैसूर स्टेट मधला इकडे तांदूळ येण्याकरता पंचायती, तिकडचा इकडे गहू येण्याकरता पंचायती. पंचायती परकीय राज्य असताना ठीक आहे. आपलं राज्य, भाषा, भाषेच्या वरून तंटे. ज्या ठिकाणी निवांतता होती त्या ठिकाणी 144 कलम लागावं लागलं. आणि शिक्षणाची तर प्रगती अशी की पोरच युनिव्हर्सिटीवर मोर्चा घेऊन जाऊ लागले. महामारी, पोरांनी युनिव्हर्सिटीशी करावी. हा सगळं जर प्रगतीचा भागात असेल तर अवश्य गुड्या उभाराव्यात. मी जो सांगितला हा भाग आहे ना, हा जर खरोखरीचा असला, मी भगिनी वर्गासंबंधांना बोलायला अधिकारी नाही म्हणून सांगत नाही, नाही तर त्यातली सुद्धा प्रगती मी सांगू शकेल, पण मी इतका अधिकारी नव्हे. यामुळं मी आपल्याला ती प्रगती सांगत नाही. हा जो सगळा भाग आहे हा अगदी खरं सांगायचं म्हणजे पुच्छ प्रगतीतला आहे. आणि एवढ्या करता बाहेरच्या लोकांनी आपल्याला किती जरी मदत केली तरी सुद्धा आपण आपल्या पायावर अधिक नैतिक प्रगती केल्या विना आपल्या राष्ट्राचा उद्धार होणार नाही असं मला आपल्याला सांगायचंय. लोक येतील इथे, लोक आपल्याला मदतही करतील, पण आपली उंची म्हणून काही वाढवणं आवश्यक आहे. आणि ती उंची म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे मेन ऑफ एज्युकेशन, एनलाइटनमेंट अँड कॅरेक्टर. ज्यांना शील आहे, तुम्हाला तिथे लोकांची गाठ पडत सांगता येत नाही. आम्ही भटकणारे लोक असल्यामुळं आम्हाला पुष्कळ गाठी पडतात. आमच्याकडचा एक मनुष्य ऑस्ट्रेलिया गेला होता आणि तो परत आल्यानंतर येत असताना आणि तिथल्या लोकांनी ज्याला ॲटोम म्हणतात, लवकर समजेल म्हणतात मेजवानीपेक्षा, बरं का, असं ॲटोम त्याला दिला. आणि काय सांगितलं असेल, त्याला सांगितलं की तुमचे जे हे राज्यकर्ते आहेत ना त्याला मेहरबानी करून असं सांगा, तुम्हाला रोज नवीन कायदा करायचा असला तरी करा, तुम्ही आणि तुमचे लोक यांचा प्रश्न आहे, पण निदान रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट देऊन परदेशाला तरी लावू नका. आपण बघणारी गोष्ट आहे. जी न्यायाचं काम करणारे लोक त्यांना थोडीशी कल्पना येईल. मी म्हणजे कल्पना करा न्यायाधीश आहे म्हणून मी आज निकाल दिला, निकाल लागला, उद्या नवीन कायदा झाला आणि रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे कालच्या निकालाचं काय झालं वाटोळ. अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे कालचा जो निकाल आहे तो फुकट गेला. असं ही आपली जी प्रगती आहे ती इतकी चांगली नव्हे असं मला आपल्याला सांगायचं. आणि म्हणून ज्यांना आपलं राष्ट्र चांगलं व्हावं असं वाटतं त्यांनी उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरा आत्मनः. मला असं सांगायचंय, अमेरिका, इंग्लंड, रशिया वगैरे मी त्यांना म्हणतच नाही, बरं का. हे सगळे लोक काय म्हणतायत का आपल्या संबंधानं, याच्यापेक्षा सुद्धा आपण कुठे आहोत. आपण जे कायदे केले, आपण कायदे केले असं म्हणतो मी, याचं कारण आपण दिलेलेच लोक आहेत, निवडून दिलेले, दुसरा कोणी नव्हे. हे कायदे आपणच केले. आपण केलेले हे जे कायदे आहेत या कायद्याचे परिणाम काय होत आहेत, आपल्या लोकातली नीती वाढते किती. सत्यमेव जयते असं मी म्हणतो. पुढचा भाग हा आपला ज्याला माटो म्हणतात असं आपलं ब्रीद वाक्य आहे, भारताचं उत्कृष्ट वाक्य.
पण फक्त व्यवहारात अधिकाधिक असं दिसू लागलाय की गुंडा हा विजय येते. तेव्हा सत्यापासून गुंडापर्यंत जी प्रगती दिसते ही प्रगती नव्हे, ही खाली गती आहे, अधोगती आहे. खाली येत चाललो आपण असं स्पष्ट सांगायचं. म्हणजे तुम्ही जे काही प्रामाणिकपणानं आपण याचा विचार, निर्विकार बुद्धीनं आपण याचा विचार केला तर आपल्याला असं आढळून की मी काही भलतच बोललो असं नाही. आपल्याला यापेक्षा याच्यातला भाग मला सांगायचा. मला एवढंच सांगायचं की आजचा हा दिवस नुसता जुबिली करण्याचा नव्हे, नुसता रोषणाईचा नव्हे, हा दिवस आत्मनिरीक्षणाचा आहे. आणि आत्मनिरीक्षण जर केलं तरच पुढे प्रगती होईल. हे होणार नाही, हा आमच्याकरता दुसरा निरीक्षण कोण करणार.